नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत साक्षी ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे असं म्हणत तिची एंट्री होती. तिला पाहून अर्जुन खूप चिडतो. सायलीला म्हणतो, ही इथे काय करताय, हिला बाहेर काढ. पण मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणून साक्षी आतमध्ये एंट्री करते. खूप चिडलेला असतो अर्जुन साक्षीवरती आणि त्याच क्षणी दारात चैतन्य येतो. त्याची त्याच वेळी एंट्री होते. इकडे घरी कल्पनाला तिची मुलगी विचारत असते, आज तुझी लाडकी सून नाही, तू एकटीच काम करतेस, कामचुकार कुठे गेली असं म्हटल्यानंतर कल्पनाला खूप राग येतो. ती तुझ्यासारखी उशिरापर्यंत झोपणारी नाही. सगळं कामावरून ती बाहेर तिचं एक काम करायला गेली आहे आणि तुझ्यासारखी कामचुकारही नाही असं म्हणत कल्पना निघून जाते. अस्मिता म्हणते, दाखवतेस मी आता यांना माझा इंगा. इकडे चैतन्य साक्षीला विचारत असतो, का आलीस तू इथे तुझा अपमान करून घेण्यासाठी? हेच कारण होतं, मी तुला येऊ देत नव्हतो. साक्षी मनातले मन म्हणते, काय एंट्री आहे, एकदम वेळेत केलेली आहे याने आज. मग ती अर्जुन चिडतो म्हणून त्याच्यावरती चैतन्य काहीतरी रिॲक्शन देत असतो. तेव्हा साक्षी त्याला म्हणते, प्लीज तुझ्यासमोर मी हात जोडते, तुझ्या मित्राला तू कधी उलटून बोलू नकोस, शांत राहा. तिच्या म्हणण्यानुसार तो शांत राहिला. त्याला पाहून अर्जुन म्हणतो, एखादा रोबोटही एवढ्या लवकर कोणाचं ऑर्डर घेत नाही, तू तर तिच्या हातचा चेलाच बनला आहे. ती सांगाल तसं करतेस, माकड बनवून ठेवलं आहे तिने तुला, तुला समजत नाही आहे का? असं अर्जुन म्हणत असताना साक्षी हात जोडते, तुमच्यासमोर मी हात जोडते, मला माफ करा, माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये एवढी मोठी दरी निर्माण झाली, माझ्यामुळेच तुम्ही दोघं आज वेगळे झालात. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुला काही गरज नाही याच्यासमोर माफी मागण्याची. साक्षीची समजूत घालत असतो, तू इथून चल, तुझा अपमान माझ्यासाठी इथे करून घेऊ नको, आपल्या प्रेमाला इथे समजून घेणारं कोणी नाही. पण साक्षी म्हणत असते, मला यांची माफी मागायची. त्यांचं वाद चिघळतोय पाहिल्यानंतर सायली म्हणते, सगळ्यांनी शांत राहायचं, आपण एक दिवस ठरवू, शांत चित्ताने इथे बोलायला येऊ. तेव्हा साक्षी म्हणते, मला शांततेत नाही, मला यांचा वाद चिघळवायचा आहे. मग तिच्या डोक्यात आणखी एक कल्पना येते. ती वेगवेगळे कारणं सांगून वाद वाढवण्याचे प्रयत्न करते, भडकवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या अर्जुनसमोर मुद्दाम हात जोडत असते. तुम्हाला भाऊजी म्हणायला आवडेल, मला सायलीची जाव व्हायला आवडेल, असे काय काय प्रश्न सांगत असते. पण सायली म्हणते, आपण शांततेत बोलू, नंतर भेटू. चैतन्याला मान्य असतं, तो निघणार असतो. तितक्यात साक्षीची नवी खेळी, ती अर्जुनचे पाय पकडते. मला माफ करा, आम्हाला दोघांना स्वीकारा असं म्हणत ती पायाला त्याच्या पकडून ठेवते. सायलीला अर्जुन म्हणतो, हिला इथनं पटकन काढ बाहेर. मग सायली साक्षीला म्हणते, तू खूप वाद चिघळवत आहे, थोडा वेळ शांत राहू, नंतर बोलू. तिला उठवते. इकडे अर्जुन आणि सायली घरी नाही बघितल्यानंतर अस्मिता त्यांच्या रूममध्ये जाते. काहीतरी पुरावे मिळतील, यांचं लग्न खोटं आहे सिद्ध करण्यासाठी असा विचार करून त्या रूममध्ये चालली आहे. साक्षीला उठवत तिला मिठी मारत चैतन्य जवळ घेतो. रडू नको म्हणून तिला विनंती करतो. तेव्हा तिला म्हणतो, आपण नंतर बोलू, आपण घरी जाऊया. पण ती काही केल्या ऐकत नाही. तिला वाद चिघळवायचं असतं. अर्जुन चिडतो, तुझ्या नावासोबत माझं आणि सायलीचं नाव जोडायचं नाही, तुझा बाप आणि तू खोटारडे आहेस, कुणालाही तुम्ही प्रेमाच्या जाळ्यात ओढाल असं बोलल्यानंतर बापाचं नाव घेतलं म्हणून चैतन्य चिडतो. तुझी लायकी नाही साक्षीला काही म्हणण्याची. भांडता भांडता तो कॉलरच पकडतो अर्जुनचे. अर्जुनला खूप वाईट वाटतं, पण चैतन्य खूप रागात असतो. इकडे प्रिया साक्षीला वारंवार फोन करत असते, पण ती उत्तर देत नाही. काय झालं आहे म्हणून तिला कळेना. चिडचिड करत असते, फोन लावत असते. पाठीमागनं रविराज येतात. रविराज विचारतात, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे, तुझ्या मुलावर प्रेम करतेस, त्याचं नाव काय? तेव्हा ती सांगते, सँडी. तर रविराज म्हणतात, मला त्याला भेटण्याची इच्छा आहे, तो काय करतो काय नाही मला बघायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे, त्याला तू आपल्या घरी लवकरात लवकर बोलवून घे. का बाबा विचारल्यानंतर तो सांगतो, त्याला येऊ दे मग सांगतो. आता काय नवीन संकट येते प्रियावर, प्रियालाच माहिती काय पुढे करणार. इकडे साक्षी रडत रडत बाहेर निघून जाते आणि साक्षी गेल्यानंतर सायली अर्जुनाने चैतन्यामध्ये संवाद घडवण्याचा प्रयत्न करत असते. चैतन्य म्हणतो, संवाद आणि याच्याशी? हा कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का? सायली खूप वैतागली, काही करावं तिला कळेना. दोघांमध्ये शब्दाला शब्द वाढतच चालला आहे. अर्जुनने आता आळ लावलेला आहे. कशावरनं? तू आपल्या केसची डिटेल साक्षी आणि तिच्या बापाला सांगितली नसशील, मला तुझ्यावर विश्वास नाही, तू आमचा विश्वासघात केला आहे असं म्हटल्यानंतर चैतन्य खूप चिडतो. त्याची कॉलर पकडण्याला जातो, त्याच्या अंगावरती धावूनच जातो. आता
ह्या सगळ्या गोष्टींचं संकट पुढे काय उभं राहणार हे पाहणं रंजक ठरणार. तेव्हा माझ्या लवली स्वर गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा.